डंबू कॅमेरा हातात घेऊन जीवनाच्या क्षणांना कैद करताना मोठी गोंडसाणी। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग। तर मी आता करणार आहे पॅकिंग, कारण मी चालले लातूरला अँड यस हे अचानकच ठरलं, त्याच्यामुळे अचानक मी पॅकिंग करायला लागले रात्री 11 वाजता। आणि इथे पण बघा मध्येच खुशीची कसं यार खूप जास्त परेशान करत होती, कपड्यामध्येच जाऊन घुसू बसायचं होतं तिला। तर माझी मस्त पॅकिंग चालू झालेली आहे आणि आता अगोदर सर्व जेवढे पण कपडे घ्यायचे म्हणजे घेऊन जायचे आहेत आणि धुवायला पण जे घेऊन जायचे होते ते सर्व कपडे मी बॅगमध्ये पॅक करणार आहे। त्या अगोदर खुशीसोबत मस्ती करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर ती मला काही नंतर पॅकिंग करू देणारच नाही। तर ही तुम्ही सर्व अगोदर कपडे भरून घेते आणि फ्रेम पण मला घेऊन जायची आहे, बट ती बॅगमध्ये बसणार नाही आणि फुटली वगैरे तर प्रॉब्लेम होईल, म्हणून नंतर कधी घेऊन जाईल। सो आणि तिथं पण बघा आता खुशी येऊन बसली मध्ये बॅगमध्ये, तिला थोडंसं बाहेर काढलं तर परत घुसत होती, म्हणून तिला साईडला ठेवलं, धरून बसले मी मस्त आणि मग माझी पॅकिंग चालू। तुमच्या चेहऱ्यावर मस्तीच्या धुंदीत येणार दरवाजावर डंबूच्या दुनियेचा उत्सव असा आणि मला एक शूट पण करायचं आहे तिथे गेल्यानंतर, त्यामुळे शूज सँडल हे पण गरजेचं होतं। सो ते पण मग जे मला व्हाईट कलरचे खूप जास्त आवडतात, एक हिल आणि एक शूज घेतला सोबत, जे काही घालता येईल तिथे गेल्यानंतर ते बघूया नंतर। सो हे माझं पूर्ण जे शूज किंवा सँडलचं आहे ते बॉक्स आहे तो। आणि आता पॅक करूया आपलं मेकअपचं काय फक्त लिपस्टिक असणार आहे, बट बाकीचं पण सामान जे काही माझं स्किन केअरचं आहे ते सर्व आणि थोडीफार इयरिंग्स वगैरे ते सर्व तर घ्यावंच लागणार आहे। सो हे सर्व पॅक करून घेऊया आता। डंबू कॅमेरा हातात घेऊन जीवनाच्या क्षणांना कैद करताना मोठी गोंडसाणी छान खुशी सोबत तुम्ही दोघेही घेऊन लागींची स्वप्न मोठी। आणि यार पॅकिंग करता कधी 12 वाजले आणि नंतर मला परत भूक लागली, मग काही ऑप्शन नव्हता, टोस्ट होते, ब्लॅक टी आणि टोस्ट खावं लागलं त्या टायमिंगला 12 वाजता। असंच असतं माझं काय। सो आता आहे फायनली हा जायचा दिवस, जो की सॅटर्डेला मी इथून निघणार आहे आज। तर उठले अगोदर 6 वाजताच उठले आज, कारण मला एक्साइटमेंटमध्ये झोपच आली नाही। ब्रश वगैरे केला, फ्रेश झाले। Hello everyone, good morning. Yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people and with my खुशी। So मी खूप जास्त एक्साइटेड आहे आज, कारण आज मी फायनली जाणार आहे लातूरला घरी, त्यामुळे एक्साइटमेंट माझी खूप जास्त आहे आणि रात्रभर मला झोप पण आलेली नाही, माझ्या चेहऱ्यावरून कळेल तुम्हाला। अँड यस आता उठलेली आहे मी, 6 वाजलेत सकाळचे। आता पटकन टिफिन वगैरे बनवूया आणि जाऊया, आणि मी तिकडच जाणार आहे, म्हणजे ऑफिसवरूनच जाणार आहे। सो लेट्स सी। मी खूप जास्त हॅप्पी आहे, खुशी हॅप्पी आहे, खुशी नाही जाणार, खुशी इथंच आहे। सर चला टिफिन बनवूया। आणि आज भाजीला बनवायची आहे बटाट्याची भाजी, माझी फेवरेट, थोडीशी वेगळ्या पद्धतीनं। सो लेट्स सी आता आपण कसं बनवतो। वा 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 वा, काय म्याव, काय पाहिजे, काय पाहिजे? डंबूच्या दुनियेचा उत्सव असा आज स्नॅक्स पर उद्याच्या गोळा।
जीवन जगताना चाललेले आज फुलं की उद्या कोण जाणे. तर अगोदर आपण सर्वात टिफिन बनवून घेऊ आवरायच्या अगोदर, जसं माझं दररोजचा शेड्यूल असतो तोच. आणि आज बनवणार होती बटाट्याची भाजी, कारण जेवढे पण भाजीपाला होता तेवढा मला संपून जायचा होता. नंतर आल्यानंतर नवीन आणता येईल, कारण जे होता तो खराब होऊन जातो. 3 दिवसासाठीच चालले मी, बट येस आल्यावर खराब होऊन जातो. त्यामुळे सर्व बटाटे 3 बटाटे होते, 1 कांदा होता, त्याची भाजी बनवायची होती आज. आणि हे वेगळ्या स्टाईलने मी फ्रेंच फ्राईज वगैरे त्या स्टाईलमध्ये कट करून बनवणार होते, कारण एवढी छान लागते ती. 2 दिवसापासून पण मी तीच भाजी घेऊन जाते. आणि यार या कांदा एवढा रडवतोय मला काय सांगू. सर्व कामं झालेली आहेत. टिफिन भरून घेऊया आता. आणि 2 चपात्या आणि बाकीच्या चपात्या जे आहेत त्या माझ्या फ्रेंडसाठी आहेत, ती आलेली आहे. तिच्यासाठी या बाकीच्या बनवल्या आहेत मी. तिची तब्येत पण ठीक नाही आहे त्यामुळे. लेट्स सी आता पुढं काय काय होईल. मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण घरी जायचं आहे. आता करून घेऊया पूर्ण क्लिनिंग, कारण असंच ठेवून थोडी ना जाणार आहे मी. तर मस्त किचन वाट्याची पूर्ण क्लिनिंग करून घेतली. सो गाईज सर्व आवरलेलं आहे. टिफिन वगैरे बनवून झालेला आहे, भरून पण झालेला आहे, बॅग पण भरलेली आहे. आणि मी लातूरला जायची पॅकिंग तर कालच केली होती. आता मला फक्त आवरायचं आहे ऑफिसला जाण्यासाठी. आणि यस चला पटकन रेडी होऊया. मला झोप तर आता फार येते, बट खुशी के लिए कुछ तो सैक्रिफाइस करना पड़ेगा. तर चलो जल्दी से तैयार होते हैं एंड यस ऑफिस को चलते हैं. देन ऑफिस के बाद डायरेक्टली घर पे. शहर आणि गावे डंबू आणि खुशी कोणतेही उदास न चेहरे चाखणे, अन्वेषण करणे, रोमांचाची आवड प्रत्येक व्लॉग मध्ये तुझेच नजरे.
सो काहीच आवरून झालेलं आहे सर्व आणि चला आता लवकर ऑफिसला निघूया कारण खूप जास्त लेट झालेलं नाही आहे. मी आज लवकर उठलो होतो म्हणून खूप लवकर सर्व काही झालं. सर चला चलते आहे फॉलो करणे. ऑफिसवरून मी डायरेक्ट आले बस स्टँडला कारण मी इकडून इकडेच जाणार होते. घरी जाऊन परत येणं होणार नव्हतं. सो आल्याबरोबर बस पण लागली पण त्याचा पण एक प्रॉब्लेम झाला. ती बस नंतर कॅन्सल झाली, नंतर परत दुसरी आली. असाच थोडा टाईमपास पण झाला. आणि बघा हे एकच कारण आहे की मी जे प्रवासात झोपत नाही किंवा जास्त मोबाईल वापरत नाही कारण मला बाहेर जे काही चालू आहे दृश्य असतील वेगळे ते सर्व पाहायला खूप आवडतं. आता अचानक माझं बाहेर लक्ष गेलं आणि इंद्रधनुष्य दिसला. असं म्हणजे थोडंफार गोष्टी घडतात माझ्यासोबत की ज्या चांगल्या असतात. त्यामुळे मी प्रवासात कधी झोपणं प्रेफर करत नाही आणि मोबाईल पण जास्त पाहत नाही. एकतर मोबाईलची चार्जिंग पण संपून जाते, परत तो प्रॉब्लेम आणि हे असे आपण मस्त छान दृश्य मिस करतो. त्यामुळे प्रवासात झोपायचं नाही शक्यतो. सो आता आली अंबाजोगाई आणि अंबाजोगाई आली की समजून जायचं की 1-1.5 तासामध्ये आपण लातूरला पोहोचणार. सो खूप जास्त एक्साइटमेंट वाढली होती. 2 महिन्यानंतर घरी आले होते आणि फायनली पोहोचले मी लातूरला 11 वाजता. पप्पा आणि भाऊ घ्यायला आले होते, मग त्यांच्यासोबत आले घरी. सो दॅट इज फॉर टुडे. आता बघू घरच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये घरच्या गोष्टींचा काय आपण रेकॉर्ड करू शकतो. सो भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.